आपल्याकडे एक मोठी बातमी आहे की उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीची एक बैठक पार पडणार आहे। बातमी नेमकी काय आहे? ज्ञानदा, उद्याची आत्ताच्या घडीची ही एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उद्या विधिमंडळामध्ये दुपारी 2 वाजता बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे आणि सुनेत्रा पवार उद्याच उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेणार आहेत। त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती जवळपास पूर्ण झाल्यास जमाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्या ज्या विधिमंडळ नेतेमध्ये सुनेत्रा पवार यांची निवड होणार होती, त्यासाठी जे त्यांच्यासाठी PR करणारी कंपनी आहे त्याचे प्रमुख जे आहे ते नुकतेच बारामतीमध्ये होते। सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांची एकत्रित बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर त्यांना होकार देखील उपमुख्यमंत्री पदासाठी दिलेला आहे। खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर अगदी 24 तास उलटून गेलेत। अशा वेळी अशा पद्धतीची पटकन मुवमेंट करणं पक्षासाठी तेवढं सोपं नव्हतं। मात्र कार्यकर्ते असतील, नेते असतील, या सगळ्यांचा आग्रह आहे आणि त्या अनुषंगानं आता सुनेत्रा पवार या पुढाकार घेत आहेत आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ हे उद्याच घेण्याची शक्यता आहे। उद्या दुपारी 2 वाजता पक्षाची बैठक पार पडेल। त्या बैठकीमध्ये सर्व आमदार जे आहेत ते उपस्थित असतील। आमदारांना आता निरोप जायला देखील सुरुवात झाली आहे। सर्व आमदार मुंबईत पोहोचतील। विधिमंडळामध्ये कॅबिनेट हॉल आहे, त्या ठिकाणी तो बुक देखील करण्यात आला आणि त्याच ठिकाणी उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडल्यानंतर विधिमंडळाचा नेता म्हणून शपथविधी सुद्धा उद्या होण्याची दाट शक्यता आहे। पण मग उपमुख्यमंत्री पदासोबत किंवा विधिमंडळाच्या नेतेपदासोबत पक्षाचं नेतृत्व सुद्धा स्वीकारायला सुनेत्रा पवार तयार आहेत का, याबद्दल काही कळतंय का? खरं तर महायुतीची जी बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे पवार कुटुंबातलेच असले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका महायुतीतील 2 महत्त्वाचे नेते गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मांडली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता जो स्थानिक लेवलला काही नेत्यांकडून प्रयत्न होते की आपल्याला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावं, तो प्रयत्न आता कुठेतरी फोल ठरलाय आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा देखील सुनेत्रा पवार ह्याच घेऊ शकतात अशा पद्धतीची ती तयारी देखील आता झाल्याचं आपल्याला लक्षात येते। आता सुरुवातीला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी, विधिमंडळ नेता निवड आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पक्षाची पुढची वाटचाल जी आहे ती पुढच्या येत्या काही दिवसांमध्ये दिसेल आणि सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची ही देखील एक दाट शक्यता आहे। त्यामुळे 3 मोठ्या बातम्या निलेशने आपल्याला दिल्यात, ती म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ उद्याच सुनेत्रा पवार घेतील, विधिमंडळाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडेच येईल, त्यात ती देखील स्वीकारतील। आणि या सगळ्या घडामोडींसोबतच या बातमीवर आपण कायम असू, पण तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया।